मध्ये जेव्हा आपण डोकावून पाहतो अगदीच आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वामध्ये भारत देशाचं नाव खूप मोठं केलं नो डाऊट नितीन मेनन यांनी. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर जर आपण डोकावून पाहिलं तर स्टीव्ह बकनर त्यांच्या साथीने बिली बावडन जो क्रिकेटरपेक्षा देखील लोकप्रिय अंपायर म्हणून सुप्रसिद्ध झाला. आणि त्या साथीने रुडी कर्टझन यांचं देखील नाव पंचांच्या विश्वामध्ये खूप आदर्शाने घेतलं जातं. सर्वांची आठवण करून देत आहेत शाहिद मोमीन, शेखर हिरगुडे अँड जतीन भुयाळ जेपी पॅनलच्या माध्यमातून. तर सामन्याला या ठिकाणी होते सुरुवात. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत साईच्या अर्नाळा संघाच्या माध्यमातून. अमित तांडेल या आधीच्या मॅच मध्ये निर्णायक गोलंदाजी केली होती आपल्या संघाकरिता. पंकज पाटील ऑन स्ट्राईक. चला श्रेया 11 टेम्पोडे आपला अतिरिक्त खेळाडू येऊ द्या कॉम्बॉक्स मध्ये. आपणास रिक्वेस्ट आहे श्रेया 11 टेम्पोडे कंपल्सरी असणार आहे 12वा खेळाडू. आपण त्वरित प्रस्थान करावं कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर एक बिग क्लॅश या ठिकाणी सुरू होते. अमित तांडेल व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तेथे आपण पाहू शकाल रिले 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 कॅच. गोल्डन टकचा शिकार बनलाय पंकज पाटील आणि 2 क्षेत्ररक्षकांनी मिळून हा रिले झेल कंप्लीट केलेला आहे. गुड स्टार्ट. सातपाडी संघनायक आपण आयोजकांना भेटायचं. न्यूमान जयेश मात्रे मैदानाच्या जयेश घरात जयेश मात्र येत आहेत. न्यूमान आपण बघतायत अनेक वर्ष पालघरसाठी क्रिकेट खेळलेले आहेत, अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. कामानिमित्त मात्र सध्या थोडंसं दूर राहत आहेत, परंतु एबी चषक म्हटल्यानंतर प्रत्येकाला इथे आपला एफर्ट्स आपला खेळ दाखवायचा आहे. आणि जयेश तयार झालेत. समोर अमित तांडेल ज्यांनी पहिली उपलब्धी मिळवले तोच गोलंदाज. बॅटला ड्रिल केलं होतं ऑन साईडला, थोडासा रीड तेवढासा करता आला नाही जयेशाना. डॉट बॉल आहे. अमितनं मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं अगेन्स्ट आपण बघताय डहाणूच्या MS11 डहाणूच्या अगेन्स्ट. त्यावेळेला थोडंसं संकटामध्ये संघ होता. अमित तांडेलनं आपला क्लास दाखवलाय आणि याही मॅच मध्ये चांगला स्टार्ट देतोय अमित तांडेल. एका बाजूने साई चारनाळा तर दुसऱ्या बाजूने एबी ग्रुप ट्रॉफी मधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून ज्याने आपली छाप सोडलेली आहे असा श्रेया 11 टेम्पोडे. पहिलं षटक बहारदार सुरू आहे, पूर्णपणे दमछाक करून सोडलेली आहे फलंदाजांची. अमित तांडेल गोलंदाजाने बहारदार, असरदार, शानदार, डौलदार, ऐटदार आणि वजनदार अशी गोलंदाजी सुरू आहे. गुड बॉलिंग. सुंदर लेंथ लाईन मेंटेन करतात. पुढचा चेंडू याही वेळेला परफेक्ट वाईड यॉर्कर आता डॉट बॉल आला. अमित तांडेल सांगतायत इथून जो आमचा क्लास गुणवत्ताची आम्ही हाताळले त्याही पुढे जाऊन आणखीन चेंडू चांगले कसे येतील यासाठी आमचा प्रयत्न आणि तो प्रयत्न परफेक्ट बघायला मिळतोय. जयेश मात्र करतायत त्यावेळेला थोडंसं परेशान, थोडंसं संकट ओढवलं असं म्हणायला हरकत नाहीये. पुढचा चेंडू ते मात्र थोडंसं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. मिडॉनला खेळतायत, एक धाव मिळेल. जयेश मात्र यांच्या बॅटमधून आले सिंगल रन्स. कंजूस मारा येथे आपण अनुभवतोय. बहारदार गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर 3 डॉट बॉल्स, नंतर एक सिंगल. साईच्या हरणाळ्या सारख्या बलाढ्य संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून माझी ओळख का आहे या यक्ष प्रश्नाचं उत्तर दिलंय पहिल्या षटकामध्ये अमितने. स्ट्रेट बॅटचा वापर, शॉट मिडऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सावध, साक्षपी दक्ष आणि जागरूक मेगा स्क्रीनवर
आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल पाटील रनिंग बिटवीन द विकेट्स परिपूर्ण करतायत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आलेल्या आहेत. अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण, पूर्णपणे इकॉनॉमिकल असं हे षटक राहिलं. श्री 11 टेंबोडे संघाला येथे विचार परामर्श करावा लागेल. आणि आजच्या रजनीमध्ये आपण एक गोष्ट पाहिलंय, पहिले षटक जरी बहारदार असेल तरी दुसऱ्या षटकामध्ये कित्येक संघांनी पुनरागमन करून दाखवलेलं आहे. क्रिकेटच्या विश्वामध्ये पुनरागमन करण्यासाठी जास्त वेळ लागत नसतो आणि ते पुनरागमन येथे जयेश म्हात्रे आणि राहुल पाटील या 2 फलंदाजांना करावं लागेल षटक क्रमांक 2 मध्ये. अमित तांडेल यांची सुंदर गोलंदाजी राहिले. तिखट मारा, कुठल्याही प्रकारची संधी देत नाही. या बॅटचा फेस ओपन करण्यासाठी जखडून ठेवले गेले. लेंथ लाईन आणि एक्युरेसी यांचं एक सुंदर गणित जुळवलं गेले. थोडंसं जखडून ठेवले. पंकज पाटील स्वस्तात बाद झाले. आता राहुल पाटील आणि जयेश म्हात्रे यांच्याकडे मोठी जिम्मेदारी आहे. तर तिथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवरचे आलेत गोलंदाज हर्षद मेहर यांच्याकडे मोठी जिम्मेदारी आहे. कारण अमित तांडेलनं जो या ठिकाणी मोमेंटम थोडंसं तिखट मारा केलाय, त्याच्यावर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवण्याची जी जिम्मेदारी आहे ती किती त्याला न्याय देतो यासाठी षटक आहे भरपूर महत्वाचं. राहुल यावेळेला कट करताय, स्लाइस केलाय, एक्सलंट शॉट, चेंडूला सरळ कापतायत आणि धावसंख्या 4 ने पुढे जाताना राहुल या ठिकाणी खूप चांगला चेंडूला रीड करत 4 धावा, विश्वास, आत्मविश्वास, पुढे जाण्याचा प्रेरणा आणि हर्षदच्या अगेन्स्ट हात खोलण्याचे एक संदेश देत आहेत. काय फटका होता, चाबुक, कॉपी बुक, ऍब्सोल्युटली स्मॅश. एक करारा स्क्वेअर कट या ठिकाणी आपण पाहिलाय. राहुल पाटीलच्या बॅट मधून विध्वंसक फटका, धावफलक जाऊन विसावलेला आहे. एक्युरेट 6 या अंकावर. खूप चांगला फटका होता. परफेक्ट आणि प्रॉपर टायमिंग, क्लास अँड क्वालिटी, स्वीट अँड स्मार्ट, फास्ट अँड फ्युरियस अशा स्वरूपाचा चौकार आहे. ते वाईट बॉल देखील आलाय आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने आता 7 या अंकावरती धावफलक. गाडीचा गिअर चेंज करण्याची गरज आहे श्री 11 टेंबोडे या संघाला आणि आता फर्स्ट गिअर मधून मात्र ते हळूहळू टॉप गिअरकडे वाटचाल करू लागलेले आहेत. जसं मी मगाशी म्हटलं होतं की प्रेशर फलंदाजाकडे आहे त्याहूनही जास्त गोलंदाजाकडे, कारण अमितने जो क्लास दाखवलाय तिथे हर्षदला न्याय द्यायचा आहे. पुढचा चेंडू आणि इथे अप्रतिम कव्हर्सला खेळतात. चांगला कव्हर ड्राईव्ह होता, तिथे अपिच केला होता चेंडूला. डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं जर 19-20 झाला असता, राहुलला आणखीन 4 धावा मिळाल्या असत्या. थोडेसे नाराज असतील या ठिकाणी. शॉर्ट स्वीपर कव्हर्सला मात्र सुंदर फिल्डिंग. नक्कीच क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू असते क्रिकेटच्या खेळामध्ये. महेंद्रसिंग धोनी याने सातत्यपूर्वक सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांना आपल्या संघामध्ये स्थान दिलं. कारण एखादा फलंदाज प्रत्येक सामन्यामध्ये चालेल याची गॅरंटी नसते, एखादा गोलंदाज प्रत्येक सामन्यामध्ये चालेल याची गॅरंटी नसते, परंतु एक चांगला क्षेत्ररक्षक जो आहे तो तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये धावा वाचवून देण्याचं कार्य करत असतो. आणि ते सुंदर क्षेत्ररक्षण साईच्या अर्नाळा या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज पुनश्च एकदा हर्षद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. इथे आपण पाहू शकलात, देखते रह गए. राहुल पाटील डॉट बॉल येतोय चौकारानंतर. आपण पाहू शकलात खूपच सुंदर पुनरागमन केलेलं आहे हर्षद मेहर या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूंची उधळण केली जाते जागमात्या रावळेच्या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये. महत्वपूर्ण मॅच मध्ये हर्षद गुड बॉलिंग. पुढचा चेंडू यावेळेला फक्त दिशा देत आहेत. मागचा चेंडू जर आपण बघितला रिप्ले मध्ये तर लक्षात येईल लेगस्टंपवर खेळले होते आणि इथून जयेश म्हात्रे बाद झाल्यात रनआउटच्या रूपानं. षटक क्रमांक आपण बघतायत, अमर पाटील आम्हाला सांगतायत 4 चेंडू झालेले आहेत आणि धावा स्कोर कार्ड वरती 8. थोडंसा घाई झाली असं म्हणायला हरकत नाहीये. जयेश म्हात्रे तेही स्वस्तात बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. थोडंसं संकटामध्ये सापडलाय श्री 11 टेंबोडे संघ आणि नवीन बॅटर जीत. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल मुख्य खेळपट्टीवरती साईच्या अर्नाळा संघाचा बोलबाला, कमरतोड गोलंदाजी कशी करावी, कशी आकारावी, कशी साकारावी हे प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये दर्शवले जात आहे. पहिल्या षटकामध्ये अमित तांडेलने खूप सुंदर आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि
त्याला अनुसरून त्या जबाबदारीला स्वीकारून आपण पाहू शकाल हर्षद मेहर पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु तदनंतर पूर्णपणे दमछाक करून सोडलेले आहे बहारदार गोलंदाजी. पुढील चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फुलटॉस होता आणि यावेळेस आपण पाहू शकाल जणू काही लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, लॉंग लेग परिक्षेत्राला क्लिअर करून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. राहुल पाटील टेंबोडे ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार. पाच चेंडू फेकून झालेले आहेत, 12 धावा फलकावर. षटकामध्ये 2 चौकार आपण पाहिलेले आहेत आणि दोन्हीही चौकार राहुल पाटील यांच्या बॅटमधून एक स्क्वेअर कट होता आणि त्यानंतर लॉंग लेग पट्ट्यामध्ये चौकार त्यांच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू या षटकामधील साईडला एक्झिक्यूट केलेला हा स्ट्रोक आपण पाहतोय. सिंगल मिळेल. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर पॉवर प्ले मध्ये आपला बोलबाला कायम ठेवलेला आहे साईच्या अर्नाळा या संघाने. अवघ्या 13 धावा या फलकावर. ती दुसरं सामन्याचं तिसरं षटक घेऊन येत आहेत. इथून आपण बघितलं जित गावड आणि राहुल पाटील यांच्याकडे संघाची एक मोठी जिम्मेदारी आहे. संघ नायकाने इथे मात्र नक्कीच सांगितलं असेल कमीत कमी मागच्या 3 षटकामध्ये तुम्हाला धावांचा ओघ आहे तो वाढवावा लागेल. अमित तांडेल हे गोलंदाजी ट्रॅकवर आलेले आहेत. राहुल पाटील यांच्या बॅटमधनं चौकार आलाय, फक्त टायमिंग केलं आणि त्यानंतर चेंडू बॅकवर्ड टॉस करून एक लॉंग लेग मधनं अलॉंग द कार्पेट जमिनी लगतचा हा चौकार आपण बघितला होता. राहुलचा आत्मविश्वास तिथे वाढलाय थोडा. एका बाजूने अमित आहे ज्याने टप्प्यावरती नियंत्रण. पहिल्या षटकामध्ये तिखट मारा, कुठल्याही फलंदाजाला हात खोलू दिलेले नाही आहेत, बॅटचं फेस ओपन करू दिलेले नाही. तोच गोलंदाज राहुल पाटीलच्या अगेन्स्ट ती कन्सिस्टन्सी कायम ठेवेल का? ओ वेगान आला यावेळेला राहुल आपण बघतायत आणि राहुल बाद होताना आउट होत आहेत. एसटीचं आहे. एकेका धावेसाठी धाव करतोय श्रिया 11 टेंबोड्या संघ. परंतु हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की एक चांगलं षटक सामन्याला कलाटणी देऊन जातं, खास करून शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. आणि येथे त्या षटकाच्या शोधामध्ये श्रिया 11 टेंबोडे ऑन साइडला फटका सजवला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने वेट अँड वॉच केलं शेवटच्या क्षणापर्यंत. चेंडूला हाताळलं, निहाळलं आणि तदनंतर बॅटचं ब्लेड ओपन करून बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या सेंटर वरून चेंडू सीमारेषा पलीकडे. एबी ट्रॉफी चौकार.
सो थँक्यू डीसे. आपण बघतो जित गावडकडे एक संधी आहे. संघ अडचणीत असताना जर तुम्ही संघाला सावरलं तर येणाऱ्या काळामध्ये संघाचे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून तुमचं स्थान संघामध्ये आणखीन परिपक्व होईल. त्यासाठी कौस्तुभ पाटील आणि जित गावड यांना एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि ती महत्वाची जिम्मेदारी आहे ना, ते यंग टॅलेंटेड दोन्ही राईट हँड बॅट्समन आहेत त्याच्याकडे आहे दीपेश, आणि ते त्यांनी करून जर दाखवलं येणारा काळ हा त्यांचा ब्राईड असेल, इज नो डाऊट. नक्कीच नक्कीच. आणि मी म्हणेन क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये तुमचा प्रवास जेव्हा तुम्ही सजवता, तुम्ही किती धावा केल्या यापेक्षा तुम्ही कठीण परिस्थितीत किती धावा केल्या याला महत्त्व जास्त असतं. आणि येथे अतिशय महत्त्वपूर्ण भागीदारी रचण्याची जबाबदारी येऊन विसावलेली आहे त्या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यांवर. धावसंख्या आतापर्यंत 19 या अंकावरती 19 स्कोर कार्डवर. बॉलर तयार. गुड डिलिव्हरी. खूप आकर्षक स्पेल राहिला. जर आपण विचार केला अमित तांडेलचा तर त्याने 12 चेंडू हाताळले. 12 चेंडूंमध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या आणि महत्त्वपूर्ण एक गडी आपल्या संघाला त्याने गारद करून दिलेला आहे. आकर्षक स्वरूपाचा स्पेल त्याने संपन्न केलेला आहे. 3 षटकांमध्ये फलकावरती आहेत अवघ्या 19 धावा. चांगली गोलंदाजी आहे. पहिले षटक आणि तिसरं षटक जसं मी मगाशी म्हटलं तिखट मारा, परंतु इथून दोन्ही फलंदाजांना नवीन 2 गोलंदाजांना सामोरे जावे लागणार आहे. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत करण निजाई. करणमध्ये गोलंदाजी करावी लागेल. 19 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. कमीत कमी तिथून 20-25 धावा या श्रेया 11 टेंबोडे संघासाठी एक लाभदायक ठरतील. पंकज पाटील सारखा गोलंदाज आहे, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे, त्यांची 2 षटकं आहेत. तर इथून मात्र जी गेम प्लॅनिंग असेल जित गावड आणि कौस्तुभ पाटीलची, की आमच्या गोलंदाजांना थोडंसं लढण्यासाठी धावा हव्यात आणि त्या धावेच्या शोधामध्ये इथे निघतील. बघूया. कारण निजाई आल्यात, षटक क्रमांक 4 आहे आणि समोर जित गावड सारखा एक फलंदाज आपण बघतोय ज्याच्याकडे एक चांगली संधी आहे. उडवलाय चेंडूला, थोडासा मिससाइम झालाय की क्लिअर हे बघावं लागेल. आणि इथे आपण बघतायत थोडासा मिससाइम शॉट, थोडासा उंची जास्त लांबी कमी, आणि तिथे मात्र फलंदाज जित गावड येत आहेत. बॅक टू द डगआउट. OUT आउट. उर्वरित स्वरूपातील जे 11 चेंडू आहेत त्या 11 चेंडूंमध्ये जर 20 ते 25 धावा करतोय श्रेया 11 टेंबोडे, तर नो डाऊट खूप चांगलं बॅटल बघायला मिळेल. कारण साईच्या अर्नाळा संघाकडे जर अमित तांडेल आहे तर श्रेया 11 टेंबोडेकडे पंकज पाटील आहे. आणि म्हणूनच या 11 चेंडूंमध्ये ॲटलिस्ट 20 धावा त्या परिपूर्ण कराव्या लागतील जर या मॅचमध्ये चांगलं बॅटल निर्माण करायचं असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भावेश पाटील इन ॲक्शन. न्यूमॅन भावेश आलेत. चांगला प्रयत्न होता जी त्यांचा, माघारी परतल्यात. पुढे आपण बघतायत हर्षद निजाई तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. करण निजाई लेफ्ट आर्म राऊंड विकेट, यावेळेला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हाताळतायत. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू गेला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि पंच या ठिकाणी आम्हाला सांगतायत इट्स अ बीम. टोटली 3 धावा ऍड होतील. 2+1. संकट काळामध्ये मिळालेली एक दुर्मिळ संधी आहे भावेशकडे. आल्यात आणि फ्रीट खेळण्याची संधी मिळते. इथे बघायचं आपण फ्रीट चे संकेत आहेत. मुक्तपणे संचार पंच सांगतायत. आणि इथे स्क्वेअर ऑफ द विकेट पुनश्च खेळला जाईल. डीप बॅकवर्ड पॉइंटला एक धाव मिळते. चांगला एक्युरेट थ्रो आहे. धावसंख्या 1 ने आकार घेताना आम्हाला सांगतायत 23. 23 सद्यस्थितीमध्ये स्कोर फलकावरती आपण पाहतोय. बॅटिंगमध्ये डेप्थ आहे. एका बाजूने आपण पाहू शकाल भावेश पाटील त्याची साथ देतोय. कौस्तुभ आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता दोन्हीही फलंदाजांकडे आहे. इथे पुन्हा एकदा सिंगल मिळाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील आणि
खूपच रिस्की स्वरूपामध्ये या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. भावेश पाटीलची एंट्री आगरी प्रीमियर लीग आठवते. खऱ्या अर्थाने 2 वर्ष आपण मागे गेलो तर 1 चेंडू 5 धावा संध्याकाळचं सत्र आणि भाडोलीच्या मैदानामध्ये काय षटकार खेचला होता तो देखील अंतिम सामन्यामध्ये. हा भावेश पाटीलचा इतिहास आहे आणि म्हणून येथून 15 ते 16 धावांची अपेक्षा आहे श्रेया 11 टेंबोडे या संघाला. कौस्तुभ यंग अँड डायनामिक प्लेयर, टेंबोडे क्रिकेटचा भविष्य काळ. ऑन स्ट्राईक खुलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथे आपण पाहू शकाल डॉट बॉल. खूप कमी वेळा आपण हे दृश्य पाहत असतो. 10-15 वर्ष मागे गेलो तर MRIच्या चेंडूने क्रिकेट खेळलं जायचं, तेथे गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व असायचं. परंतु जेव्हापासून टेनिस क्रिकेटचा उदय झाला बऱ्याचदा मोठमोठ्या टोटल्स, परंतु या मॅचमध्ये आपण पाहू शकलात अमित तांडेल, त्यानंतर हर्षद आणि आता करण या गोलंदाजांची कमाल आहे. ते मात्र ऑन साईडला एक मोठा प्रहार, चेंडूला डिस्पॅच केलंय वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्राच्या वरून. कौस्तुभ पाटील ब्रँडेड षटकार, 6 धावा आणि षटकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकाल 31-31 या अंकावर श्रेया 11 टेंबोडे AB ग्रुप ट्रॉफी मधील सर्वाधिक यशस्वी संघ आपण सद्यस्थितीमध्ये 31 अंकावरती पाहतोय. चांगला फटका, चांगला फटका. आणखीन 2 ते 3 षटकार जर आले तर खूप चांगल्या टोटल मध्ये प्रविष्ट होऊ शकतोय श्रेया 11 टेंबोडे हा संघ. बॉलर तयार, वन्स अगेन करण. व्हाईट यॉर्क स्वरूपामध्ये या चेंडूची पिचिंग राहिलेली आहे. अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि या 4 षटकांच्या समाप्ती अखेर 31 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. जमलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं शब्द फुलांनी सहर्ष स्वागत करीत आहोत. AB ग्रुप ट्रॉफी 2025 अतिशय उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय अशा या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारचे बॅरिगेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चहू बाजूंनी अतिशय सुसज्ज, नेटनेटकं, सुशोभित, प्रेक्षणीय, दर्शनीय, नेत्रदीपक आणि नेत्रलोचक स्वरूपाचं जागमाता क्रीडांगण. चांगल्या प्रकारचे कटआउट्स आपण पाहतोय फ्लड लाईट्स मध्ये. हाय लेवल मॅनेजमेंट, तब्बल 3 लाख प्रथम पारितोषिक असलेली ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेची सलग 3री रजनी. उद्याच्या दिवसामध्ये बिग बॅश हा फॉर्मॅट देखील याच स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय विघ्नेश साखळतोडे. काय वाटतंय अजित सर, आयडियल स्कोर? इथून विघ्नेश आलाय, समोर बॅटर आपण बघतायत, कमीत कमी 10-15 धाबा येणं गरजेचं. बघूया पुढचा चेंडू, ते वेग जास्त देण्याचा प्रयत्न आहे आणि सरळ डॉट बॉल. पण या ठिकाणी बॅटिंग टीम आपण बघताय DRS घेतलं गेलंय की काय घडलंय एक्झॅक्टली, तिथे वाईट आहे की नाही चेक केलं जाईल. 31 झालेले आहेत अमर आम्हाला सांगतायत. सर हा लिगल चेंडू असेल तर 5 चेंडू शेष आहेत आणि इथून जर एक्स्ट्रा चेंडू हाताळला गेला असेल तर 6 चेंडूंचा खेळ, चांगला चेंडू, इट्स अ फेअर डिलिव्हरी. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत भावेश पाटील. या 5 चेंडू मध्ये जेवढे समर्थक असतील या ठिकाणी श्रेया 11 टेंबोडे संघाचे मनामध्ये इच्छा असेल 2-3 चांगले क्लिअर शॉट येणं गरजेचं आहे. बॅटला पूर्णतः आपण बघू शकाल भावेश जात आहेत माघारी. कौस्तुभनं जिम्मेदारी घेतले, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. कौस्तुभनं जिम्मेदारी घेतल्यानंतर या 4 चेंडूमध्ये कमीत कमी 10 जरी धाबा आल्या, 42 ते 43 टार्गेटला टप करण्याचा प्रयत्न श्रेया 11 टेंबोडे करू शकतो, परंतु त्या धाबा येणं गरजेचं आहे. न्यूमान जातील मैदानाच्या आतमध्ये. उज्ज्वल कौस्तुभ आतापर्यंत वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 9 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. ऑलराऊंडर, अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून त्याने छाप सोडलेली आहे पालघर जिल्हा क्रिकेटमध्ये आणि येथे संपूर्णतः जबाबदारी स्वीकारलेली आहे. म्हणतात ना की आयुष्यामध्ये सर्वात प्रभावी टॉनिक कोणतं असेल या मानवी जीवनशैलीमध्ये तर त्या टॉनिकचं नाव आहे जबाबदारी. कारण एकदा तुम्ही जबाबदारी नावाचं टॉनिक प्यालात की आयुष्यभर तुम्हाला थकवा येत नाही आणि ती जबाबदारी स्वीकारलंय कौस्तुभ पाटीलने. एक फिनिशिंग टच देण्याचा त्याचा प्रयत्न आहे या मॅचमध्ये. विघ्नेश साखळतोडे पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, ब्रँड ऑफ अर्नाळा पुढील चेंडू घेऊन. टप्पा पडल्यानंतर काय राईज झालाय चेंडू, प्रचंड राईज होतोय, फलंदाजाला सरप्राईज करतोय. पंच देखील सांगतायत की 1 बाउन्स आहे
आणखीन एक बाउन्सर जर तुम्ही रिलीज केला तर मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार नो बॉल दिला जाईल आणि ती दक्षता आता विघ्नेश साखळतोडेला घ्यावी लागेल. साईडला सजवलेला फटका ते आपण पाहू शकाल. बहारदार क्षेत्ररक्षण आहे आणि काय फेकी होती, रॉकेट थ्रो. रवींद्र जडेजा कॉपी बुक स्टाईल मध्ये आपण अनुभवू शकलात. हर्षद मेहर याच्या माध्यमातून ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो. धावसंख्या झालेली आहे फलकावरती 32. पुढचा चेंडू उज्ज्वल आहेत. याही वेळेला चेंडूला कापण्याचा प्रयत्न आहे. स्लाइस थोडस बघायला मिळालं. स्क्वेअर ऑफ द बेंड विकेट खेळला गेला. धावसंख्या 1 पुढे जाईल आणि पोहोचते ती 33. आणि या इनिंग मधला अंतिम चेंडू आपण बघतोय. कौस्तुभला तो वेळ फिनिश करावा लागेल. धावसंख्या आहे ती 33. जर षटकाराला 40चं टार्गेट सेट होईल आणि 40च्या टार्गेटसाठी मग एक चांगलं बॅटल होऊ शकतं. आणि नक्कीच यावेळेला इनसाइड आउट अतिशय सुंदर चेंडूला फिनिश करतात. कौस्तुभ थोडेसे नाराज आहेत. 1-2 शॉट येणं गरजेचं होतं. धावसंख्या 39 वर पोहोचले. 40 साठी मात्र पंकज पाटील यांची 2 षटकर निर्णायक असतील. इथे जर लवकर विकेट आल्या मॅच थोडासा इंटरेस्टिंग मोडमध्ये जाईल. प्रशांतला जर सूर गवसला मॅच लवकर फिनिश होईल. ते बघण्यासाठी एकत्र बघत राहा. AB ट्रॉफीचा 4थ्या पर्वातला एक महत्वाचा जो प्रवास राहिलाय टेंबोडे आणि अर्नाळा संघाचा, त्याच्यामधलं जे बॅटल आहे ते रंगणार आहे. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया हलकंसं परिवर्तन. ऐकूया पुनश्च आपण उत्कर्षी आहे ना. वेलकम बॅक. थँक्यू सो मच अजित पाटील सर आणि दीपेश सरांना पण ऐकताय आमच्या साथीनं. आता पुन्हा एकदा या दुसऱ्या डावाला रंगवण्यासाठी दीपेश सर असतील, प्रशांत घरत आणि एका बाजूला विनायक भोईर. मागच्या मॅचमध्ये विनायक यांची कामगिरी ज्यासाठी जाणले जातात ती नाही बघायला मिळाली. या मॅचमध्ये प्रशांत घरत आणि विनायक भोईर हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला पंकज पाटील आणि टीम, अर्थात आपण पाहतात श्रीया 11 टेंभोडे हा संघ आपल्याला बघायला मिळतो. 40 धावा लढण्यासाठी उभ्या केल्यात त्या म्हणजेच टेंभोडेनं, कारण गोलंदाजीचं युनिट त्यांच्याकडे भक्कम आहे. कारण पंकज पाटीलची 2 षटकं अत्यंत महत्त्वाची राहतील. पाहूया काय होतंय आणि काय बिघडतंय. 40 धावांचं लक्ष. सलामीवीर 2 फलंदाज मुख्य खेळपट्टीकडे प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने प्रशांत घरात ज्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक राजे दूरवरून येत असतात आणि त्याच लेवलचा, त्याच पात्रतेचा खेळाडू अक्षरशः रणजी क्रिकेट ज्याने गाजवलेला आहे असा विनायक भोईर,
जय वीरूची जोडी सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जर आपण विनायक भोईर आणि प्रशांत गरत कागदोपत्री जर या दोन खेळाडूंची कारकीर्द पाहिली तर 40 धावा करण्यासाठी त्यांना 10 चेंडू देखील पुरेसे आहेत. परंतु कागदोपत्री तुम्ही किती स्ट्रॉंग आहात त्यापेक्षा ऑन ग्राउंड तुम्ही कसे खेळतायत या गोष्टीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि श्रेया 11 टेंबोडे संघासाठी जमेची बाजू काय तर पंकज पाटील खूप मोठं नाव आहे. आपल्या पालघर तालुक्याच्या माध्यमातून आगरी समाजाच्या माध्यमातून ज्याने संपूर्ण भारत देशामध्ये भ्रमण केलेलं आहे आणि फक्त भ्रमण नाही तर यशस्वी भ्रमण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आज ताई पॅकर्स या संघाच्या माध्यमातून ज्या क्रिकेटपटूला आपण स्वर्गीय रतन बुवा खेळताना पाहिलेला आहे, धडाकेबाज चषक खेळताना पाहिलेला आहे, त्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, अशी कोणती स्पर्धा नाही जिथे पंकज पाटीलचं नाव नाही आहे. आणि खूप चांगला आदर्श जे नवोदित खेळाडू आहेत त्यांच्याकरिता एक आदर्श खेळाडू की क्रिकेटमध्ये खेळ साकारताना तुमचा स्वभाव कसा चांगला ठेवावा, एक चांगली खेळाडू वृत्ती कशी जोपासावी, हे खूप मोठं ब्रह्मास्त्र आहे. ते श्रेया 11 टेंबोडे या संघाकडे आणि यंदाच्या हंगामामध्ये प्रचंड फॉर्ममध्ये देखील आहेत. आत्ताच अगदी प्लेअर ऑफ दी सिरीज देखील घेऊन आलेले आहेत. आगरी चषक जे पालघरमध्ये पार पडलं आणि तिथे प्लेअर ऑफ दी सिरीज आपल्या नावे करणारे पंकज पाटील बॉलिंग ट्रॅकवरती व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करावी लागेल, खूप इकॉनॉमिकल करावी लागेल आणि समवेत विकेट देखील घ्यावे लागतील. जर प्रशांत आणि विनायक स्वस्तामध्ये बाद झाले तर ही मॅच बनू शकते उत्कर्ष. या निश्चित स्वरूपात जो तुम्ही उल्लेख केला ना, प्रशांत गरत आणि विनायक जर बाद झाले मजा येईल मॅचमध्ये. यावेळेला पहिलाच बॉल मिडॉनला खेळाडू तैनात, त्यांनी मात्र बॉलला फील्ड केलं. प्रशांतनं योग्य वेळेत नकार दिला विनायकला की मागच्या षटकात मागच्या मॅचमध्ये तू लवकर बाद झाला होतास, यावेळेला रिस्की रन नको, सिंगल डबलनं आपण खेळायला सुरुवात करू. पंकज व्यतिरिक्त 3 षटकं आपल्याला मिळणार आहेत, ज्या अनुषंगानं आता एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट प्रशांत गरत देखील बघायला मिळतील. नक्कीच पंकज पाटील पुढील चेंडू घेऊन ऑन साइडला काय फटका खेळलाय. प्रशांत गरतच्या बॅट मधून षटकार आलाय, 6 धावा, ग्रेट शॉट. क्रिकेटमध्ये यश संपादन करणं सर्व काही नसतं. प्रशांत गरतला जेव्हा मी प्रश्न विचारला होता बेंडूबाबा चषकामध्ये, प्रशांतने सांगितलं की यशस्वी होणं क्रिकेटमध्ये सोपं आहे परंतु ते यश टिकवून ठेवणं खूप कठीण आहे. आणि ते यश टिकवलंय मागच्या काही वर्षांमध्ये प्रशांतने. खूप सुंदर फटका, षटकार. पुनश्च एकदा खडे खडे फ्लिक ऑफ द रेस्ट, मनगटातली जान, ये हात मुझे दे दे प्रशांत. काय ताकद आहे मनगटांमध्ये. क्लास क्रिकेट, सुपर, जबरदस्त टायमिंग. मनगटाच्या सहाय्यानं मनगटी स्ट्रोक, बॉलला लॉंग ऑफला खूप चांगल्या पद्धतीनं. समोर पंकज पाटील असेल हरकत नाही, मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्त्वाचा फलंदाज. माझं नाव प्रशांत गरत, अर्नाळ्याला रिप्रेझेंट करत असताना मी संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट पिंजून काढलंय. जरी पंकज पाटील चांगले गोलंदाज असले तरी देखील मी माझ्या संघासाठी एक चांगली इनिंग बिल्ड करणार, ज्या अनुषंगाने 40चा पाठलाग, सुरुवात अगदी बेधडक. नक्कीच फिटनेस बघा, फिटनेस बघा. आत्ताचा जो तरुणाईचा काळ आहे उत्कर्ष, फास्ट फूडमध्ये कुणी अटकलेले आहेत, कुणी नशेमध्ये अटकलेले आहेत, परंतु प्रशांत गरतचा फिटनेस बघा आणि त्या फिटनेस आणि कसब कला कौशल्याच्या बळावर मोठे फटके. वन्स अगेन ऑन साइडला, स्लोवर वनला थारा नाहीये, लागोपाठ पाठोपाठ, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. 3 चेंडू, 3 षटकार आणि कुणाच्या विरोधात खेचलेत. लेजंड क्रिकेटर ऑफ टेंबोडे पंकज पाटीलच्या विरोधात प्रशांत गरत. शोले चित्रपटामध्ये जो संवाद आहे, लोहा लोहे को काटता है, बेस्ट वर्सेस बेस्ट. चला चेंडू लगेच उपलब्ध करून द्यावा ही नम्र विनंती आम्ही करीत आहोत. ग्राउंड स्टाफ, आपण लगेचच चेंडू उपलब्ध करून द्यावा. धावफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 18 या अंकावर. ग्रेट बॅटिंग, ग्रेट टू वॉच. खूप कमी वेळा दीपेश सर, मी म्हणेन खूप कमी वेळा हे बघायला मिळतं. बघा लगातारचे 3 षटकार जे दाखवतात प्रिन्स मूवी, प्रशांत गरतनं पंकज पाटीलच्या विपक्षात ठोकलेले. क्लास 1, अगदी फर्स्ट क्लास क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट. पंकज पाटीलच्या अगेन्स्टमध्ये खूप कमी वेळा आपल्याला असे फटके खेळताना फलंदाज बघायला मिळतात. आणि आत्ता प्रशांत गरत सांगतात की होय, मीच आहे तो की मी पंकज पाटील समोर चांगले फटके खेळू शकतो. पुढचा बॉल, वाह क्या बात आहे. याही वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला, जिथे क्षेत्ररक्षक कुणी नाही. पंकजच्या पहिल्या षटकात धावांची उधळण, बॉल सीमारेषा पार, चौकार. काय बॅटिंग सुरू आहे. एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये देखील हे बघायला मिळणार नाही. उत्कर्ष, आपण ह्या एका षटकामध्ये
फ्लिक ऑफ द रिस्ट पाहिला, आपण स्क्वेअर कट पाहिला, त्यानंतर आपण लॉंग लेगच्या वरून एक पुलचा फटका पाहिलाय. काय नाही बघायला मिळालंय या एका षटकामध्ये. कम्प्लीट पॅकेज. प्रशांत गरत ऑन फायर. इथे आपण पाहू शकाल प्लॅन मेस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर तब्बल 22 धावा ह्या फलकावरती सजलेल्या आहेत. साईच्या अर्नाळा या संघाच्या माध्यमातून जबरदस्त जबरदस्त फलंदाजी. पावसाळा आल्यानंतर हिरव्या कलरचं मॅट आणि प्रशांत घरतच्या हातामध्ये बॅट, ह्या दोन गोष्टी मात्र शोभून दिसतात. खूपच सुंदर फलंदाजी. अद्वितीय आणि उच्च श्रेणीय फलंदाजीचं पृथक्करण. फुलामध्ये जाई आणि जुई, घरामध्ये आई, शिर्डीमध्ये साई आणि अर्नाळा क्रिकेटमध्ये एकच बाई, मी म्हणेन प्रशांत घरत. ग्रेट बॅट आहे. सुंदर बॅटिंग आणि प्रशांत घरतसाठी ज्या तुम्ही लाईन वापरल्या अतिशय सुंदर. खऱ्या अर्थानं प्रशांत घरतला अगदी साजेचं क्रिकेट आणि त्यांचं जे तुम्ही त्यांचं विश्लेषण केलं खूप चांगल्या पद्धतीनं. यावेळेला विनायक त्यांनी देखील आता पाठी जॉईन करण्याचं ठरवलं. जिथे डीपमधनं कौस्तुभ पाटील बॉलला फील्ड करतील, थोडेसे लेझी राहिले. ॲक्युरेट फेकी आली असती तर विनायक तिथे नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडेसे डेंजर झोनमध्ये होते. दीपेश सर सिंगल मिळाली. नक्कीच खूपच सुंदर फलंदाजी सध्या आपण पाहतोय. पालघर जिल्ह्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरली जाणारी ही नावं आपण आपल्या नजरेसमोर पाहतोय. पंकज पाटील, विनायक भोईर, प्रशांत घरत. आदर्श आदर्श आणि फक्त आदर्श. आणि आदर्श होण्यासाठी काय केलं आयुष्यात, तर फक्त संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. क्षेत्र कोणतेही असो उत्कर्ष. आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाहीये, परंतु तुमचे कष्ट जर प्रशांत घरत सारखे असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने आपण पाहतात या वेळेला खोलवर टप्पाचा बॉल, बॉलला उचललं अगदी समोर लॉंग ऑनला, बॉलला क्लिअर करत प्रशांत घरत सांगताय की थांबायचं नाही. 40 रन आहेत ना, लवकर संपूया मॅच, कारण आयोजकांना देखील इथे उशीर व्हायला नको. ज्या अनुषंगानं मॅच लवकर कोलॅप्स करण्याच्या प्रयत्नात आहेत. उत्कर्ष फ्लिक ऑफ द रिस्ट, स्क्वेअर कट, पूल आणि आता हेलिकॉप्टर. बॅटिंग केलंय. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल फलकावर 29, 29 धावा. काय नाहीये प्रशांत घरतकडे. प्रत्येक फटका कम्प्लीट पॅकेज आपल्याला पाहायला मिळतं. 2019 मध्ये बहुतेक उत्कर्ष मानुषी चिल्लरची विश्वसुंदरी झाली होती. तिच्यापेक्षा सुंदर फलंदाज आम्हा पालघरकरांकडे आहे. नाव आहे प्रशांत घरत. खरं आहे. ज्या पद्धतीनं प्रशांत घरतनं जबरदस्त क्रिकेट अगदी सुंदर पद्धतीनं या आधीच्या बॉलवरती त्यांनी फक्त बॉलला स्टीअर केलं. सिंगल मिळाली. या वेळेला विनायक भोईर, खोलातला बॉल, बॉलला डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. एबी चषकाचा धमाकेदार षटकार. उत्कर्ष मी उल्लेख केला होता जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा, कागदोपत्री दोन खेळाडू एवढे स्ट्रॉंग आहेत की 10 चेंडूत 40 धावा करू शकतात. 9 चेंडू आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 10 चेंडू फेकून झालेत आणि त्या 10 चेंडूमध्ये 36 धावा कुठून काढलेल्या आहेत. ज्या इतिहासासाठी ते ओळखले जातात ते त्यांनी प्रत्यक्ष मैदानात करून देखील दाखवलंय. चांगलं क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट. ज्याही वेळेला बॉलला खेळले आणि खेळ खल्लास. तुम्ही जिथे बोलले होते 10 बॉल एकच बॉल वरती आला, परंतु तुमचं बोलणं खरं ठरलं. ज्या पद्धतीने इथे खेळ केलाय, व्हेरी वेल प्ले. साईच्या अर्नाळा संघ आणि हार्ड लक, हरकत नाही. हँडशेक करून आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. नेक्स्ट मॅच ध्रुव 11 सातपाडी आणि साईच्या अर्नाळा दोन्ही संघांना विनंती करीन की आपण या लगेचच टॉससाठी